मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हीडीएम स्टुडिओ मध्ये। तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे टरबूज खायला। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्हीडीएम स्टुडिओ। मित्रांनो, जसे की आपण नेहमीच नवनवीन ठिकाणी जात असतो, अशाच एका नवीन ठिकाणी मी आपल्याला घेऊन जात आहे। आणि आपल्याला सध्या जे चित्रफितीमध्ये दिसत आहे या जागेला तर आपण निश्चितच ओळखत असाल। अगदी बरोबर, आपण बरोबर ओळखला आहे। हा आहे कात्रज बोगदा। कात्रजच्या बोगद्यामधून आपण समोर पुढच्या बाजूला जात आहोत। तर या बाजूने जात असता बरेचसे पर्यटन ठिकाण आहेत। सिंहगडला जाण्याचा रस्ता देखील हाच आहे, आणि जो मुंबईवरनं साताऱ्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो देखील हाच आहे। आणि याच मार्गावर आपण आज आलेलो आहोत, आणि येथील एका अशा सुंदर अशा ठिकाणी मी आपल्याला घेऊन जाणार आहे, जे की अपरिचित असं आहे, परंतु अत्यंत निसर्ग संपन्न आणि सुंदर असं ते ठिकाण आहे। आणि जवळपास हा 2 किलोमीटर लांबीचा जो बोगदा आहे, आपण तो पार करून पुढच्या बाजूला आलेलो आहोत। आणि आपण सध्या जो आलेलो आहोत त्या गावचं नाव आहे गोगलवाडी। काय नाव आहे बाळा? गोगलवाडी। आपण सध्या आलो आहोत गोगलवाडी। गोगलवाडीचा हा अरुंद रस्ता आहे। बाजूला तुम्ही पाहू शकता तलाव आहेत, शेती आहे, आणि अतिशय टिपिकल असं आपलं महाराष्ट्रीयन असं हे गाव आहे। म्हणजे पुण्याच्या नरे जे आहे, नरे भाग, त्या नरे भागापासून अगदी 7-8-10 किलोमीटर अंतरावरचं हे गोगलवाडी दरेवाडी असं जोडगाव आहे। आणि ह्या गावाबद्दल बोलायचं झालं तर हे गाव अतिशय निसर्गानं समृद्ध असं गाव आहे। डोंगर दऱ्या नि वेढलेलं हे असं सारं गाव आहे। आणि आपण पाहू शकता चित्रफितीमध्ये या घाटाने आपण वर जात आहोत। चढण्यासाठी अतिशय कठीण असा हा घाट आहे, परंतु आता नवीन रस्ता झाल्यामुळं तितकी अडचण येत नाही। आणि पाहू शकता प्रतीक, संग्राम, डॉक्टर ऐश्वर्या, अनामिका असे आम्ही सर्वजण मिळून आज जाणार आहोत श्री काळूबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी, त्याबरोबरच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी। अशाच नवनवीन ठिकाणी आम्ही एक्सप्लोर करत असतो जिथं जास्त गर्दी नाही। पाहू शकता तुम्ही चित्रफितीमध्ये समोर जो दिसतोय डोंगरावरती, हा आहे काळूबाई मंदिराचा भाग। आणि आपण आता पोहोचलेलो आहोत श्री काळूबाई मातेच्या मंदिराच्या जवळ, मंदिराच्या परिसरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। आणि आता आपण दर्शन करणार आहोत आई काळूबाईचं। बघा, अतिशय देखणं आणि सुंदर असं हे मंदिर आहे। आणि आम्ही असं प्लॅन करून आज आलो आहोत की आईचं दर्शन व त्याबरोबरच सनसेट आम्हाला आज पाहायचं आहे, म्हणून आम्ही या वेळेला आहोत, म्हणजे 4:30-5च्या या वेळेला आपण आलेलो आहोत। आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं मंदिर आहे। गर्दी नाही, कारण इथलं जे गेट आहे ते देखील बंद होतं, ते गेट उघडून आम्ही आत आलेलो आहोत। अतिशय निर्मनुष्य हा सारा परिसर आहे, जास्त गर्दी नाही इथे। पर्यटक म्हणजे आम्ही आलेलो आहोत तोच पर्यटक। पाहू शकता किती सुंदर अशी आईची मूर्ती आहे। सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आई काळूबाईचं मनमोहक असं दर्शन आपण आज केलेलं आहे। आणि या दर्शनानंतर आपण आता आनंद घेणार आहोत निसर्गाचा, आणि आजचा जो सनसेट आहे तो देखील मी आपल्याला आज दाखवणार आहे। अतिशय सुंदर असं आखीव रेखीव असं या मंदिराचं बांधकाम आहे। बाहेर एक मूर्ती आहे, ती नेमकी कशाची हे मला कळू शकलं नाही, परंतु पाहू शकता हे जुनं मंदिर आहे, म्हणजे दगडी बांधकाम आहे, म्हणजे पूर्वापार चालत आलेलं असं हे मंदिर आहे। परंतु हे बाकीचं बाहेरचं जे बांधकाम आहे ते सिमेंटचं आहे, परंतु आतलं हे जे मंदिर आहे ते दगडी बांधकाम आहे। म्हणजे हे नव्यानं स्थापन केलेलं मंदिर नाही, तर हे पूर्वीच या मंदिर हे या डोंगरावरती असावं, आणि त्याचा जीर्णोद्धार करून हे नवीन मंदिर आज
बांधण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असं आपलं आज दर्शन झालेलं आहे आणि या मंदिराच्या मागच्या बाजूला आपण आलेलो आहोत. पाहू शकता अतिशय सुंदर, म्हणजे हॉलिवूडच्या सिनेमामध्ये जसं डोंगर दऱ्या असं दिसतात त्या पद्धतीचाच अगदी सुंदर असा डोंगर आहे. आणि काही लोकांनी इथलं गवत वगैरे जाळलं किंवा ते काय म्हणतात वनवा पेटला असेल त्यामुळे डोंगरातला बराचसा भाग ते झाडं किंवा गवत हे जळून गेलं आहे. परंतु सुंदर आहे. सोबती टरबूज आणलं होतं, टरबूज आम्ही सर्वांनी खाल्लं आणि आता पाहू शकतो आजचा आपले दिवस या सनसेटने आपण आजचा आपला दिवस संपत आहे. चला मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावा. धन्यवाद.